अचलपुरातल्या बुंदेलपुराचं जे त्रिशूल मंदिर समाज मंदिर मॅटर आहे, ज्या माणसाचं नाव एक उकीर काळ्या माणूस आणि काहीतरी कितंबे करणारे सुशील कुलकर्णी नाही सुशील रघुवंशी माझ्यासोबत आहेत। सगळ्यात पहिले मानवाधिकार आयोगाच्या पदी निवड झाल्याबद्दल खूप कोणतं पद आहे आणि मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून आपल्याला कोणते कोणते कामं करायला ठरवलं यावेळेस? ते काय झालं, मानवाधिकार सहायता संघ म्हणून एक मोठं NGO आहे, कारणास्तव पहिले आपल्याला महाराष्ट्र लेवलचं पद आता सर्वात जास्त उद्या आजच्या तारखेमध्ये आपला हे भेटून जाईल, जाहीर होऊन जाईल आणि मग तिथं आता चालूच राहणार आपलं जे काही आहे, जे आता ना करून एखादा टेका घेऊन आपण ते पुढे मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून कोणते कोणते कामं असतात त्या सहायता संघाचे कोणते कोणते कामं करायचे असतात? त्याच्यात कसं समाजसेवा जे आपण जे करत आहे तेच समाजसेवा करू, पण एका ऐकून न करता आपण दोन्ही बाजूने ते करत राहू आणि एकांचा न करता आपण एका दुसऱ्याचा विषय आपण त्याच्यात, कारण स्वतःचा ना वैभव बघतात दुसऱ्याची आपण करत राहू, त्याला असं मानवाधिकार म्हणजे कुठं जिथं अन्याय दिसून राहतो त्या अन्यायाचा आवाज उचलण्याचं काम त्या याचं असते, NGOचं असते असं मला वाटते। बरं, आता नगर परिषद अचलपूरच्या निवडणुका होत आहे। बुंदेलपुराचा वार्ड जर म्हटलं वज्जर मोठा वार्ड आहे, लयच मोठा आहे। तर येणाऱ्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या जे नेते आहेत येणं कोणत्या विषयावर लढवायला पाहिजे किंवा त्या ठिकाणच्या लोकांना मतदान करताना त्या उमेदवाराला कोणता प्रश्न विचारा की जेणेकरून त्या स्थानिक प्रश्न सुटतील? आता कसं मिरच्या लागल्या नाही पाहिजे बा लोकांनी, आज बोलला कसं आहे, मी एका चांगल्या मताचा माणूस आहे, कारण कसं आहे की बा कोणी म्हणते की बा आता मी 30 वर्ष किंवा 10 वर्ष याच्या पहिले मी सत्ता गाजवली आहे, समजून घ्या 5-6 वर्ष जे काही मी सत्ता गाजवली, तुम्ही अजून म्हणता की मी उभा राहतो, म्हणजे जिथे तुम्ही 5 वर्षात तुम्ही विकास नाही केला तर मग आता कोणतं नवा तुम्ही विकास करणार, मला हेच नाही समजून राहिलं। म्हणजे तुम्ही मागे गेले ना, असं तर म्हणू शकत नाही मला सत्ता भेटली नाही मी आता नव्याचं उभा राहतो, हो असं तर काही विषय आहे का? नाही आहे। मग तुमची सत्ता जर गेली मागून तुम्ही म्हणता का अजूनही विकास झाला नाही आणि झाला तर आपण अजून किरकोट करू, म्हणजे काय मला समजून नाही राहिलं अचलपूरला काय मुंबई बनवायचा पिक्चर आहे का काय माहित, मला समजून नाही राहिलं। लोकांना कोणत्या विषयावर मतदान करायला पाहिजे असं वाटतंय? लोकांना कसं आहे, जो आपल्या गरीबाच्या उपस्थितीत आहे, ज्यांना हे झालेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपला एक विश्वासाचा आणि आपले नसत्या आता काय नगरसेवक म्हणजे काय रस्ता नाली एवढ्यातच काही सीमित थोडी असते, तो नाही ना, हर गोष्टीत तो एका म्हणजे आपल्या सोबत तो खांद्याला खांद्यातून उभा राहायला पाहिजे, त्याला नगरसेवक म्हणतात। हो ना, आता उशीर घेतला नगरसेवक आणि पाहिला तर त्याच्या एकही काम नाही, काय कामाचा मग तो दळण भारावर चिंध्या खतम झाला विषय, असाच विषय आहे तो। बरं, ते आपलं जे बुंदेलपुराचं मागं प्रकरण झालं काही काळा सोक्ष मोक्ष त्याच्यावर झालं प्रकरण सेटल कसं आहे, सेटल कसं होईल ते न्यायालयात मॅटर मुद्दा चालू आहे सध्या, आपण ते आमचा कसं आहे, आमचा न्यायालयावर पूर्ण भरोसा आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच आपण तो म्हणजे तो विषय जो आहे तो आपण पारी करू। आणि कसं आहे आता थोडी मोडी आता चालू असते, ते कसं आहे आमचा संविधानिक पद्धतीने विषय चालू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विषय घेऊन छत्रपतींचा स्थान घेऊन आपण वारसन तर आपलं चालू आहे विषय चालू आहे, तो न्यायालयाला मुद्दा घेऊ, कारण आपल्याला वाद करायचा नाही किंवा त्यांना पण असं मला वाटतं की वाद सध्या आपण सध्या वातावरण शांततेत आहे, मला असं वाटतं की याच्यात राजकीय भूमिका कोणी घेतली नाही पाहिजे या मुद्द्यामध्ये, मला असं वाटते। असं वाटते का की येणाऱ्या निवडणुकीत बुंदेलपुरातला तो विषय त्या वार्डासाठी महत्वपूर्ण ठरेल? वाटून तर राहिलं बघा, कारण सर्व जणांचे तुम्ही मी आता स्टेटस आहेत माझ्याकडं की कोणी धर्म के नाम से ना चुन के आहे, म्हणजे कोणी धर्माच्या नावावर नका घेऊ, कोणी याच्या नावाने घेऊ। अरे बाबा, धर्मात राजकारण आलं तर मग तुमचा धर्म काय कामाचं? मला काय म्हणतो, तुमचं निवडणूक आहे समजून घ्या 15 दिवसाची, हो 15 दिवसाची, मग 15 दिवसात तुमचा गोळम्या करणार, त्याच्यानंतर देवाला काय त्याच्यात मतदान झाले, हेच विषय समजून आलो बाबा। हे आहेत अचलपूरच्या बुंदेलपुरात या माणसानं लय कितंबे केले, बाबा बापा 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 सारे मॅटर झाले, लय घरी न्यायचं गेले। तर एक साधी सुधी चर्चा आपली त्या विषयावर झाली, त्याचा तर सध्या मानवाधिकाराच्या एका राज्याच्या लेवलवर निवडणूक झाली, त्यांनी सांगितलं, मी त्यांनी विचारलंय की बाबा निवडणूक यावेळेस आहे, लोकांना कोण्या विषयावर मतदान करायला पाहिजे, त्यांनी सांगितलं की बाबा काहीतरी वेगळं करायला पाहिजे। राहिला विषय त्या ठिकाणचा बुंदेलपुराचा मॅटर, तर ते म्हणतात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, विनाकारण आपल्याला की त्यात इचक काळ्या करायला पुरत नाहीत। येणारी निवडणूक बुंदेलपुराचं प्रकरण, लोक किती फॉर्म भरून आले हा सारा आढावा आपण पाहिला। विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लवकरच निवडणुकीचा आता अधिकृत खरा या मंगळवारपासून चितंबा चालू होणार। तो चितंबा आता गावरान 90वर पाहायलाच भेटते, पण विशेष म्हणजे या माणसानं अचलपुरात स्वतःच्या नावाची एवढी मोठी चर्चा केली, मला असं वाटलं की बा नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकासाठी फॉर्म भरसाल, नाही हट असे कसं हे रिकाम्या गोष्टी आहेत माझ्या नजरेमध्ये, तरी माझ्या नजरमध्ये असं बा उद्या पकडून घेते का रिकाम्या गोष्टी सांगितल्या नाही बा, माझ्यासाठी कसं आपण एक धार्मिक किंवा सामाजिक आहे, आपलं दोट्टीपणा उचलले, आपलं समाज काम झालं का तर काय नाही वाटलं होतं। लय जण म्हटलं की हे पोरगा आलं म्हणे टिकून आणि इथं म्हणे गडोळाचं पाणी कशाला ढवळलं, नागोबाच्या पिलाला तू कसे गाणं आलं, तसं या माणसात ते होतं, तो विषय पुरा हे झाला। मला कोणत्याच प्रकारची नगरपरिषदची निवडणूक लढायची नाही आणि कोणत्याच प्रकारचं राजकारण करायचं नाही, माझं काम सरलं की मी या ठिकाणून निघून जाईल असं त्या माणसाने सांगितलं।
काय माहित आता पुढे अजून काय तितंबा करते, पण येणाऱ्या निवडणुकीत योग्य व्यक्तीला मतदान करा असं त्यानं त्याच्या बोलण्यातून बस 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 जो संविधानिकपणे लढेल हा बस झालं.